नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण अजून एक चरबी कमी करण्याचा व्यायाम शिकवणार आहे। शिकवणार म्हणण्यापेक्षा मी दाखवणार आहे। तुम्ही करत असाल तर तुमचं अभिनंदन, नाही करत असाल तर करा। तुमचं शरीर चांगलं, निरोगी, चप्पळ आणि शरीरामध्ये कायमस्वरूपी ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा व्यायाम आहे। आणि शरीरात चरबी जर कमी असेल आणि शरीरात रक्त सळसळ करणारं रक्त, पातळ पॉवरफुल रक्त तयार करायचं असेल तर व्यायाम नियमित करणं गरजेचंच आहे। आणि व्यायाम नियमित केल्यामुळे आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। आणि लोक आळशीपणा करतात, त्याला अंथरुणातून उठू वाटत नाही, चला झोपायचं आज झोपूया, पण ते धोकादायक आहे। आणि म्हणून रेग्युलर लोक, अरे खरं म्हणलं तर तुम्ही पक्षाचा आदर्श घ्या। पक्षी विळभर दिवसभर आपल्या मित्रमंडळीमध्ये किलबिलाट करतात, मिळेल ते खातात, झाडावर दुपारी आरामशीर गप्पा मारत बसतात। दिवसभर कसा दिवस गेला कळत नाही, बरोबर 7ला झोपतात आणि पुन्हा बरोबर पहाटे 4ला 5ला उठतात। हे बघा पक्षाचा कसा नित्यक्रम आहे। तो जर आपण नित्यक्रम केला तर 100% आपल्याला यश आहे। एक लक्षात ठेवा, पक्षी व्यसन करत नाहीत, कुठलं व्यसन करत नाहीत। आपण खरं म्हणलं तर मूर्ख आहेत। आपल्याला सांगितलेलं खाद्य आपण खात नाहीत। आपलं खरं खाद्य काय आहे? दूध, भाकरी, भाजी, पाली, कडधान्य आहे ना। आणि हे आपलं खाद्य रेग्युलर। मग मटण असेल, मच्छी असेल, झिंगे असेल, बोंबे असेल, जे काय असेल ते असेल, पण ते खाद्य आहे, जेवण आहे। पण त्या जेवणामध्ये ॲड तुम्ही दारू केली, मटेरियल केलं, पुड्या केल्या, गांजा केला, तंबाखू केली, ही माणिकचंदच्या पुड्या केल्या, याच्यामुळं शरीरामध्ये आपण विष घालतो, थोडं रेग्युलर विष घालतो। आणि मग 40-50च्या वयोगटामध्ये त्या विषाचा परिणाम जाणवतो। मग कोणाला कॅन्सर होतो, कुणाला आतड्याचा रोग होतो, कुणाला अटॅक येतो, कोणाची किडनी खराब होते, कुणाचा लिव्हर खराब होतं। मग तोंड वाकडं होतं, तोंड फाडा, जाबाड फाडा, नरडं फाडा, कॅन्सर झाला, ही झालं ती झालं, हे सगळं तुमच्या या विषयाच्या प्रकारामुळे होतं। आणि म्हणून रेग्युलर जर व्यायाम केला, शरीर जर निरोगी तुमचं राहिलं गेलं, तर मला वाटत नाही बाबा जाणीवपूर्वक ईश्वर तुम्हाला रोगाच्या खाईत नेईल, असं नाही वाटत। याचं कारण असं आहे की व्यायाम करणारे माणसं, योग गुरु हे 100-125 वर्षापर्यंत अजून बी आहेत। रेग्युलर व्यायाम करणारे माणसं अजून बी जिवंत आहेत। रेग्युलर इरल्याला एक ठवरे नावाचं म्हातार आहे, 103 वर्ष वय आहे, अजूनही शेताला चक्कर मारत आहे। त्यांची मुलाखत मी घेणार आहे लवकरच तुमच्या पुढं। ते वयोवृद्ध माणूस आणणार आहे, 103 वर्षाचा, अजून बी फिरतो निर्वेशनी। मला हे का सांगायचंय तर रेग्युलर व्यायाम करा म्हणून सांगायचंय। मी तुम्हाला एक व्यायामचा प्रकार दाखवणार आहे आणि ते करा, 100% तुमची चरबी कमी होईल, शरीर चांगलं राहील, मजबूत राहील। हा एक व्यायामाचा प्रकार। बघा, हे पाय जे आहेत त्याचे बरोबर असे दुमडा, इथं बसा बरोबर सीटवर, आणि सीटवर बसून बघा हे करा, 100 वेळेस करा, 100 वेळेस, 100 वेळेस हे केल्यामुळं हे चरबी, हे पोटाचा घेर, हे गुडघे, हे पाय, इथल्या शिरा, कमरेच्या शिरा, गुडघ्याच्या शिरा, या गुडघ्यात ताकद येते, या घोट्यात सुद्धा ताकद येते,
आणि कंबरचा घेर कमी होतो. त्रास 100 वेळेस करा. पूर्ण उठा, पूर्ण झोपा, पूर्ण उठा, पूर्ण हस करा, पूर्ण हस करा. आणि मग पुन्हा हे जायचा प्रयत्न करा खाली. करा कमरेचा. पुन्हा हे हात असे करा, जाऊ पुढं आणि हे असे जावा. हे करा 100 वेळेस. पूर्ण महाग जावा. हे महाग गेल्यामुळे ह्या गुडघ्यातून हे दबलं जातं हे, आणि हे मागे गेल्यामुळे हे शीट मागे जातं, हे पुढं जातं. आणि या चरबीची असं लांबी आखूड, लांबी आखूड हे कंबर करत आहे. याच्यामुळे ही चरबी कमी होते, हे चरबी कमी होते, कंबर मजबूत होते. म्हणून असं करा. जोर बी होत आहे बघा, हे छाती बी मजबूत राहते, हे जोर बी होत हे 100 काढा. प्रत्येक आयटम 100 काढा, प्रत्येक आयटम 100 काढा. हे 100 काढा. आणि मग तुम्हाला असं करता येतं तेव्हाच. ॲटम है, ॲटम म्हणण्यापेक्षा एक प्रकार आहे व्यायामचा. ते हे केल्यामुळे हे लुजिंग होत आहे. लुजिंग झाल्यावर हे मानेमध्ये पाय जात आहे तुमचा. जाऊ दे पाय माने. हे 50 मोजेपर्यंत इथंच ठेवा. 50 मोजेपर्यंत. पन्नास मोजेपर्यंत ठेवा. म्हणजे तुमचा मानेचा असा दाबली जाते आणि पाय असा पूर्ण दुबळला जातो. ही शीट चांगलं राहते, शिरा चांगल्या राहतात आणि मजबूत राहते. हे बघा, हे बघा, हे आपण हे तर अशी मांडी घाला, चांगलं क्लास बसा. हे सगळं हे रक्त काय म्हणते त्याला, सर्क्युलेशन, म्हणजे रक्त शरीरामध्ये सळसळीत ठेवण्यासाठी हे पूर्ण व्यायामाचे प्रकार करा. माझ्या मित्रांनो, व्यायाम न करता रोगानं त्रस्त होऊन मरण्यापेक्षा व्यायाम करत करत मरा. 100 वर्ष आयुष्य जगून मरा. माणूस तर मरणार आहेच, फक्त तडपडून निम्या आयुष्यात मरण्यापेक्षा ईश्वरानं दिलेलं पूर्ण 100 वर्ष आयुष्य जागा. प्रत्येकाला 100 वर्षाची लिमिट आहे.
पण त्या 100 वर्षामध्ये तुम्ही शरीराचं वाटोळं करून घेणारे व्यसनी पदार्थ जे विषारी पदार्थ आहेत ते शरीरात घालू नका. कारण एक लक्षात पक्क लक्षात ठेवा की गाडी बुलेट पेट्रोलची तयार केलेली आहे. त्या गाडीमध्ये रॉकेल ओतलंय. बाकीचे विविध प्रकार जर ओतले गेले तर इंजिन खराब होतं. तसंच शरीराचं आहे. शरीर दूध, भाकरी, मटण, अंडी, भाजी, पाला हे सगळ्या खाद्यामुळे शरीर सुदृढ राहणार आहे दुधासह. पण त्याच्यात गांजा, मटेरियल, पुड्या, तंबाखू, बिड्या या सगळं जी व्यसन आहे ते विषारी आहे. याच्यापासून दूर राहावा. व्यायाम करा, निरोगी राहा, तंदुरुस्त राहा एवढीच तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही व्यायामला येचाल तुळजाभवानी स्टेडियमवर हे अपेक्षा आहे. तुमच्याकडून अपेक्षा करायला काय हरकत नाही. माझ्या मित्रावानी सुखी राहावं, समाधानी राहावं, निरोगी राहावं, तंदुरुस्त राहावं म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद माझ्या मित्रांनो. व्यायाम करा, तंदुरुस्त रहा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार आपल्या आरोग्यासाठी, आपले विचार निरोगी राहण्यासाठी नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.